सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10 फेब्रुवारी 2026ला 12वी इंग्लिशचा बोर्ड पेपर होणार आहे. मग या 10 फेब्रुवारीला होणाऱ्या इंग्लिशच्या बोर्ड पेपरसाठी आजपासून जेव्हा मी इथं व्हिडिओ बनवत आहे 5 फेब्रुवारीला व्हिडिओ बनवत आहे, बट मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ जर तुम्ही पेपरच्या अगोदरच्या दिवशीसुद्धा व्हिडिओ पाहत असाल किंवा 1 ते 2 दिवस बाकी असतील, 2 ते 3 दिवस जरी बाकी असेल तरी तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे. कारण की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुमची इथं गॅरंटी घेऊ शकतो 100% की तुमचे मार्क्स इथं वाढणार आहेत. का मार्क्स वाढणार आहे? कारण की जे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काय सांगणार आहे सांगतो मी तुम्हाला. पहा, 12वी इंग्लिशच्या बोर्ड पेपरसाठी दरवर्षी अशा टाईपचे व्हिडिओ मी विद्यार्थ्यांना देत असतो. इंग्लिश, मराठी आणि बाकीच्या सगळ्या पेपर्सचे तुमचे जे आहेत 12वीसाठी आहे ना. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा विद्यार्थी दरवर्षी पेपर देतात म्हणजे असे मला झालेले आहे 5 वर्ष. ठीक आहे, किती झाले? 5 वर्ष. 2020 पासून मी विद्यार्थ्यांना असं सांगत असतो, दरवर्षी जेव्हा बोर्डाचे पेपर असतात अशा टाईपचे व्हिडिओ मी देत असतो, एकदम लॉंगवाले, म्हणजे जवळपास एका तासाचे, 50 मिनिटं, 40 मिनिटाचे, जे पाहून विद्यार्थी पेपरला जातात आणि एवढा चांगले मार्क्स पेपर लिहितात ना. गॅरंटीड त्यांचे जेवढे मार्क्स असतात सध्या जेवढा तुम्ही स्कोअर करता पेपरमध्ये ते इथं वाढतात, ॲटोमॅटिकली वाढतात. जेव्हा ते माझा व्हिडिओ बघतात, ते फॉलो करतात, मी जे सांगतो मार्क्स वाढतात. जेव्हा पेपर होते सांगतात, दादा की तुमच्यामुळे आमचा पेपर खूप चांगला गेला. म्हणजे मी स्वतःच इथं तारीफ वगैरे करत नाहीये, बट जे रियालिटी आहे ते तुम्हाला सांगत आहे. आणि एक गोष्ट अजून, की ऑल ओव्हर महाराष्ट्र जेव्हा बोर्डाची आपली परीक्षा असते, ऑल ओव्हर महाराष्ट्र हे जे यूट्यूबवर चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहत आहात, नॉलेज क्रीडा, ओके, नॉलेज क्रीडा, तर याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात जास्त आपलं चॅनल पाहिल्या जाते, टॉपचं 1 नंबरला. हे मी 100% सांगू शकतो. कारण की जेव्हा बोर्ड एक्झाम असते तेव्हा माझ्यासारखं तुम्हाला कोणीच सांगू नाही शकणार जे मी इथं सांगतो तुम्हाला. ठीक आहे ना. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जास्त मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट पाहूया. ते म्हणजेच पहा, तुमच्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे बोर्ड एक्झामसाठी. आणि या बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर आहे तुमचा 12वी इंग्लिशचा. तर या 12वी इंग्लिशच्या पेपरसाठी या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत पहा, सांगतो. पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट पहा, याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनल, याच यूट्यूब चॅनलवरती. याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आहे तो म्हणजेच की 12वी इंग्लिश बोर्ड पेपरसाठी. तो व्हिडिओ एवढा मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे, कारण की त्यामध्ये मी कंप्लीटली डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, येणारे सगळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहेत, आहे ना. जवळपास त्या व्हिडिओला आतापर्यंत 35,000 प्लस विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा बघून घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट तो आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पहा, तुमचे आता सध्या असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा कंप्लीटली अभ्यास झालेला आहे, ज्यांचा थोडाफार अभ्यास झालेला आहे किंवा त्यांचा अजिबातही स्टडी झालेला नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. अजूनही वेळ आहे तुमच्याकडे, कधीच वेळ गेलेली नसते. आता असं नाही आहे की वेळ आहे म्हणजे पूर्ण सिलॅबस तुम्ही करू शकता, नाही. पूर्ण सिलॅबस तर कोणीच करू शकत नाही. ज्यांनी वर्षभर अभ्यास केला त्यांचासुद्धा काही ना काही सिलॅबस इथं राहते. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ज्यांचं जास्त कंप्लीट झालं नाही आहे किंवा थोडंफार झालं आहे कंप्लीट, तरीसुद्धा तुम्ही काही ना काही करू शकता. काय करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला इथं सांगतो, ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट काही गोष्टी पाहणार आहोत. 2 इम्पॉर्टंट गोष्टी पाहणार आहोत, 2 इम्पॉर्टंट पॉईंट पाहणार आहोत. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे की आपल्याला पाहायचं आहे की पेपर प्रेझेंटेशन कसं करतात. हां, पेपर प्रेझेंटेशनला इथं मार्क्स आहेत तुमच्या बोर्ड एक्झामला. पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही पेपर जरी बरोबर लिहिला, म्हणजे ॲन्सर बरोबर लिहिले, पण पेपर प्रेझेंटेशन व्यवस्थित नाही केलं तर तुमची इथं मार्क्स इथं कट होऊ शकतात. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण एव्हरी क्वेश्चन पाहणार आहोत. एव्हरी क्वेश्चन इंग्लिश बोर्ड पेपरचा जो सुद्धा क्वेश्चन आहे ना, जो सुद्धा क्वेश्चन येते तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये, प्रत्येक क्वेश्चन पाहणार आहोत आपण, जो मी तुम्हाला इथं सॉल्व करून दाखवलेला आहे. कशा पद्धतीनं क्वेश्चन असतो, कसा सॉल्व करायचा ते मी डायरेक्टली दाखवतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर हे 2 मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला आपण इथं सुरू करूया. त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट पहा, अजून सुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, एक रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. कारण की सबस्क्राईब नाही केलं तर पुढे तुमचे माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार. एक व्हिडिओ पाहून काही फायदा नाही. सगळ्या पेपरचे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत माझ्यातर्फे, फक्त तुम्ही ते बघायला पाहिजे. त्यासाठी सबस्क्राईब करणे खूप गरजेचं आहे. आता सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे माझ्याकडे 12वी इंग्लिशचा बोर्डचा पेपर, जो मी स्वतः इथं काय केलेला आहे, सॉल्व केलेला आहे. पूर्ण 80 मार्काचा पेपर मी इथं सॉल्व केलेला आहे. तर यामध्ये मी तुम्हाला दाखवतो पेपर प्रेझेंटेशन कसं करतात आणि कसे क्वेश्चनचे टाईप असतात, कसे क्वेश्चन असतात, डायरेक्टली दाखवतो. तर पहा, सगळ्यात पहिले पहा,
आता जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार, पहिला पेपर आहे इंग्लिशचा. इमॅजिन करा, जेव्हा तुमच्याकडे ॲन्सर शीट येईल, ॲन्सर शीट आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही काय करता? ओके. तर सगळ्यात पहिली गोष्ट करायला पाहिजे तुम्हाला, इथं सांगतो मी तुम्हाला, पहा. जेव्हा तुमचे जे इन्स्ट्रक्टर तुमच्या एक्झाम हॉलमधले सांगतील की आता लिहायला तुम्ही स्टार्ट करा, किंवा सांगतील तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील की तुम्ही आता याच्यावरती लाईन्स वगैरे ओढू शकता, आहे ना. लाईन्स वगैरे ओढतात तुम्हाला माहिती आहे ना, तर तुम्ही तेव्हा लाईन्स ओढायच्या आहेत. हां, पेपर प्रेझेंटेशनमधला सगळ्यात पहिला पॉईंट आपला हाच इम्पॉर्टंट आहे. लाईन्स तुम्हाला ओढायच्या आहेत. पहा, सगळ्यात पहिले पहा, ॲन्सर शीट हे तर आपल्या सिम्पल नोटबुकमधली मी इथं लिहिलेलं आहे याच्यावरती. पण जेव्हा तुम्हाला बोर्ड एक्झामची ॲन्सर शीट असणार आहे, त्यामध्ये पहा की अशा ज्या लाईन्स असणार आहेत, हे रेड कलरची लाईन इथं तुम्हाला दिसत असेल. ॲक्च्युअलमध्ये हे तुम्हाला ॲन्सर शीट म्हणजे ॲटोमॅटिकली येणार आहे. ओके, ॲटोमॅटिकली प्रिंटेड लाईन असणार आहे. पण तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, इथं एक लाईन दिसत असेल तुम्हाला, बघू शकता मी पेनाने ओढलेली आहे. एक लेफ्ट हँड साईडला आणि एक राईट हँड साईडला, दोन्ही साईडला तुम्हाला अशा लाईन्स ओढायच्या आहेत, है ना. आता या लाईन्स लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला का ओढायच्या, पहिले सांगतो. पहा, जेव्हा आपण इथं लेफ्ट हँड साईडची लाईन ओढतो, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला एक इथं करायला मिळते, ते म्हणजेच की जो क्वेश्चन नंबर असतो, मेन क्वेश्चन नंबर किंवा सब क्वेश्चन नंबर, तो एकदम व्यवस्थित लिहिला जातो. कसा, पहा. जसं आता इथं मेन क्वेश्चन नंबर लिहिला, क्वेश्चन नंबर 4. ओके, आणि ॲन्सर म्हणून लिहिलं ए मधलं, आणि ए मधलं सुद्धा काय लिहिलं, 1 लिहिलं. म्हणजेच जो पेपर चेक करणारे असतात त्यांना डायरेक्टली दिसते की की इथं क्वेश्चन नंबर 4 आहे, ॲन्सर कशाचा आहे, ए मधला फर्स्ट क्वेश्चनचं ॲन्सर इथं आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईडची लाईन आपल्याला इथं इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन, मेन क्वेश्चन आणि सब क्वेश्चनचा नंबर टाकण्यासाठी. ओके. आता मग राईट हँड साईडची लाईन इथं काय इम्पॉर्टंट आहे, सांगतो मी तुम्हाला. राईट हँड साईडची लाईन तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. पहा, आता तुम्हाला मी सांगतो, जसं आता तुमचं जे पेज असते ना, तुमचं ॲन्सर शीटचं पेज तुम्हाला कसं येते, ॲन्सर शीट तुम्हाला अशी येते. समजा इमॅजिन करा, ॲन्सर शीट तुम्हाला अशी आहे. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही पेज असं पलटता, आहे ना, समजा हे तुमचं पहिलं पेज आहे, असं तुम्ही हे पेज असं पलटलं, समजा पेज पलटल्यानंतर काय होते की पाहू शकता, हे इथं तुमची समजा हे पहिलं पेज आहे आणि सेकंड पेज आहे. आता पाहू शकता, जेव्हा तुम्ही इथं लिहिता, समजा हे अशी लाईन अगोदरच तिथं आहे, समजा अगोदर ओढलेली, म्हणजे या साईडला तर नसतेच समजा, आहे ना. हे मधातलं समजा असं पेज हे आहे समजा, ठीक आहे ना, मधातलं असं पेजच्या मधातलं आहे, हे 2 पेजेस आहेत. ओके. आता पाहू शकता, राईट हँड साईडला लाईन तुम्हाला का ओढावी लागते, कारण की विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही पुरवणी घेता, आता पुरवणी जेव्हा घेता, तर हे मी अशी लाईन ओढली राईट हँड साईडला. जेव्हा तुम्ही पुरवणी घेता, तर पुरवणी घेतल्यानंतर तुम्ही इथं असं बांधता ना, पुरवणी बांधत असता तुम्ही अशी, है ना. पुरवणी जेव्हा बांधता तुम्ही, पाहू शकता या साईडला सुद्धा पुरवणी जेव्हा तुम्ही बांधता विद्यार्थी मित्रांनो, इथं तर पुरवणी बांधल्यानंतर काय होते ना, धाग्यानं तुम्ही बांधता. धाग्यानं जेव्हा बांधता, जर तुम्ही इथं अशी लाईन नाही ओढली, समजा ही वाली लाईन तुम्ही नाही ओढली, तर काय होते शेवटपर्यंत, ओके, शेवटपर्यंत तुम्ही इथं लिहत जाल. ओके, शेवटपर्यंत म्हणजेच काय की या इथपर्यंत शेवटच्या पेजच्या लास्टपर्यंत लिहत जाल तुम्ही. त्यामुळे काय होते की हे जे धागा बांधता तुम्ही इथं, त्यामुळे ते लपून जाते. त्यामुळे अशी लाईन ओढणं गरजेचं आहे. तुम्हाला समजलेलं असेल तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला अशा लाईन्स तुम्हाला ओढणं गरजेचं आहे. समजलं, ठीक आहे. तर पहा, आता पेपर कसं स्टार्टिंग करायची. ओके, तर पहा, तुमचा टोटल 80 मार्कचा पेपर असते. आता पहा, मी तुम्हाला पेपर प्रेझेंटेशनचं पहिली गोष्ट सांगितली, लाईन ओढायची. आता आपण काय करू की 1 बाय 1 मी तुम्हाला दोन्ही पॉईंट या व्हिडिओमध्ये एकसारखे कव्हर होतील. असं नाही आहे की पहिला पॉईंट पूर्ण सांगितला नंतर सेकंड पॉईंट सांगितला, नाही. आपण 1 बाय 1 म्हणजे पेपर प्रेझेंटेशन म्हणजे फक्त लाईन ओढल्या लेफ्ट साईड राईट साईडला झालं पेपर प्रेझेंटेशन नाही. अजून भरपूर काही आहे. म्हणजे एकसारखं मी इथं चालतो, एक पेपर प्रेझेंटेशन प्लस सेकंड गोष्ट आपण म्हणजे एव्हरी क्वेश्चन जे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, एव्हरी क्वेश्चनसोबत पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं सगळं म्हणजे एकसारखं समजणार आहे, है ना. तर हे झाली एक गोष्ट पेपर प्रेझेंटेशनची लाईन्सवाली. आता पहा, आपल्याला पेपर सॉल्व करावा लागतो. जेव्हा क्वेश्चन पेपर तुमच्याकडे येते, 3 तास तुम्हाला इथं वेळ असते. 3 तासामध्ये टोटल 80 मार्काचा पेपर सॉल्व करावा लागतं. मजाक नाही आहे, 80 मार्काचा पेपर 3 तासामध्ये सोडवणे कठीण आहे. म्हणजे भाषेचा लँग्वेजचा पेपर आहे, 80 मार्काचा 3 तासामध्ये खूप कठीण आहे. तर यासाठी आपली एक स्ट्रॅटजी असायलाच पाहिजे. कोणत्याही गोष्टी करण्यासाठी आपल्याला त्याची एक प्लॅनिंग असली आणि अगोदर आपल्याला माहीत असलं की कशा टाईपचे क्वेश्चन येतात, काय येतात आणि आपल्याकडे त्याची प्लॅनिंग असली, तर तुम्ही हा क्वेश्चन पेपर सोडवू शकता 3 तासामध्ये 80 मार्काचा. कसा, पहा. तर पाहू शकता,
तुम्हाला सेक्शन 3 रायटिंग स्किल येते ना, तर रायटिंग स्किल या सेक्शनपासून तुम्हाला ॲन्सर शीटमध्ये सुरुवात करायची असते ॲन्सर लिहिण्याला, आहे ना. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप डिटेलमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे ना. का करायचे आहे? कारण की रायटिंग स्किल सेक्शनमधले जे क्वेश्चन राहतात, जे 12 क्वेश्चन आहे, ड्राफ्ट, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील रायटिंग, हे क्वेश्चन एकदम फिक्स असतात. यामध्ये बदल होत नाही या क्वेश्चनच्या टाईपमध्ये. मग हे क्वेश्चन असे असतात की तुम्ही कमी वेळेत सॉल्व्ह करू शकता. कमी वेळेत सॉल्व्ह करू शकता म्हणजेच काय, की पूर्ण कंप्लीट सेक्शन 12 पैकी कोणतेही 4 सोडवायचे असतात. प्रत्येकाला 4 मार्क असे टोटल 16 मार्क्ससाठी. 16 मार्क्सचे क्वेश्चन तुम्ही कमी वेळेत सॉल्व्ह करू शकता. जवळपास पकडा तुम्ही 35 ते 40 मिनिटं. एवढ्या मिनिटामध्ये तर आरामशीर तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता गॅरंटीड. आणि एखादा विद्यार्थी तर 30 मिनिटामध्ये सुद्धा करू शकते, जर त्याच्याकडे चांगली प्रॅक्टिस असेल या सगळ्या क्वेश्चनची तर. आणि अजूनही वेळा या क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर पहा, आपल्याला सुरुवात करायची आहे रायटिंग स्किलपासून. सगळ्यात मेन क्वेश्चन आहे ते विद्यार्थ्यांचा, दादा आपण जर सुरुवात रायटिंग स्किलपासून केली तर मग आपले मार्क्स कट नाही होणार का? नाही, 100% तुमचे मार्क्स इथं कट नाही होणार. का नाही होणार? कारण की असा कोणता रूलच नाही की तुम्ही कोणत्या सेक्शनपासून स्टार्ट करायचं. तुम्ही कोणत्याही सेक्शनपासून स्टार्ट करू शकता. सेक्शन 1 प्रोजपासून, नोव्हेलपासून, पोएट्रीपासून किंवा रायटिंग स्किलपासून. तुम्हाला जो वाटला त्या सेक्शनपासून स्टार्ट करू शकता. फक्त महत्त्वाचं काय, ज्या सेक्शनपासून स्टार्ट कराल व्यवस्थित त्याचा सेक्शन नंबर टाकायचा. आणि आपल्याला पेपर प्रेझेंटेशनमध्ये हेच इम्पॉर्टंट आहे, तुमचा जो सेक्शन नंबर असते पेपर प्रेझेंटेशनमध्ये, हे महत्त्वाची गोष्ट आहे की सेक्शन नंबरवरती टाकायचा. ॲन्सर शीट आली तुमच्याकडे, सगळ्यात पहिले जो सेक्शनपासून स्टार्ट करता, सेक्शन 3 पासून जसं आपण इथं स्टार्ट केलं तर सेक्शन 3 इथं टाकला, नाव लिहिलं, त्याचं रायटिंग स्किल असं तुम्हाला लिहायचं. ठीक आहे. आता आपण याच्यामधले 1 बाय 1 क्वेश्चन पाहूया. तर पहा, तर क्वेश्चन 4 आहे, यामधला क्वेश्चन नंबर 4 मधला ए क्वेश्चन आहे आणि ए मधला 1 क्वेश्चन आहे ना. सगळं एकदम व्यवस्थित लिहिलं. ओके. आता पुढे पहा काय करायचं. पुढे यामध्ये पाहू शकता, पुढे आहे तुम्हाला हा पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन कोणता आहे? ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मेसेज. ओके, ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मेसेज. शॉर्टकट लिहितो, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज. ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज क्वेश्चन कसा असते पहा. ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज क्वेश्चन लिहिताना सगळ्यात पहिले एक टॉपिक दिला जाईल. त्या टॉपिकमध्ये सांगितलं जाईल की तुम्हाला या व्यक्तीला व्हर्च्युअल मेसेज लिहायचा आहे ना. तर तिथं तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल्स देतील, टाईम देतील, डेट देतील किंवा नाव देतील, कोणाला लिहायचं मेसेज ते देतील. तर त्यानुसार आपल्याला लिहायचा व्हर्च्युअल मेसेज कसा लिहितात पहा. सगळ्यात पहिले डेट लिहितात, त्यानंतर टायमिंग लिहितात, आहे ना. त्यानंतर पाहू शकता जनरल मॅनेजर, ज्याला आपण इथं लिहित आहे तर त्याचं इथं नाव लिहितात, आहे ना, जनरल मॅनेजर. त्यानंतर जो टॉपिक तुम्हाला दिलेला आहे त्या टॉपिकचं थोडी माहिती म्हणजे मेसेज लिहितात, आहे ना, व्हर्च्युअल मेसेज लिहितात. आणि त्यानंतर लास्टला जो इथं मेसेज लिहित आहे व्हर्च्युअल मेसेज, त्याचं इथं नाव लिहितात. तर व्हर्च्युअल मेसेजमध्ये एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, डेट, टाईम, जो मेसेज लिहित आहे त्याचं नाव, आणि लास्टला ज्याला मेसेज लिहित आपण त्याचं नाव, आणि लास्टला जो मेसेज लिहित आहे त्याचं नाव, आणि मधातला हा मेसेज ऑफ द बॉडी. ओके, बॉडी ऑफ मेसेज, हे तुमचं काय आहे, पॉईंट्स आहेत. आणि या पॉईंट्सला जिथं मार्क्स आहेत व्हर्च्युअल मेसेजमध्ये टोटल 4 मार्क्ससाठी क्वेश्चन येते. पहा किती छोटा पॅराग्राफ लिहिलेला आहे, बट तुम्हाला नेम, डेट, ओके, आणि टाईम याला इथं मार्क्स आहेत, है ना. तर हे व्हर्च्युअल मेसेज झालं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा तुम्हाला इथं याचमध्ये येते सेक्शनमध्ये, ते म्हणजेच की बी क्वेश्चन. आता इथं पाहू शकता डायरेक्टली मी इथं काय लिहिलं, बी लिहिलं. आता बी का लिहिलं डायरेक्टली, इथं तर हा क्वेश्चन नंबर 4 बी आहे ना, क्वेश्चन नंबर 4 बी आहे. बट तुम्ही पाहू शकता अगोदरच मी इथं क्वेश्चन 4 लिहिलेला आहे. आता क्वेश्चन 4 जेव्हा लिहिला तर पाहू शकता याच्यामध्ये ए सुद्धा आला, त्यानंतर क्वेश्चन 4 मध्ये झाला, त्यानंतर इथं क्वेश्चन 4 मधलाच बी आला. म्हणजे जे आन्सर चेक करणारे टीचर असतात, जेव्हा तुमचा पेपर जाणार चेक करण्यासाठी, तर त्यांना एकदम व्यवस्थित दिसेल की बाबा हा विद्यार्थ्यांनी किती व्यवस्थित लिहिलेला आहे, किती चांगलं लिहिलं आहे. म्हणजे जर एखादा तुमचा वर्ड चुकला जरी त्या ॲन्सरमध्ये, तरीही ते टीचर चेक करणारे म्हणतील की नाही, यानं एकदम पेपर प्रेझेंटेशन व्यवस्थित केलं आहे, चेक करायला आपल्याला सोपी जात आहे, त्या तरीसुद्धा तुम्हाला ते मार्क्स देतील, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मी जे सांगत आहे ते तुम्ही फॉलो करा. तर पहा, बी मधला थर्ड क्वेश्चन आहे तो म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन. इंटरव्ह्यू क्वेश्चन कसा लिहितात पहा. तर इंटरव्ह्यू क्वेश्चन टोटल तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन लिहायचे आहेत. ओके, तुम्ही 10 क्वेश्चन लिहून यायचे एकदम व्यवस्थित वाले. मी सांगतो 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात. आता तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन अशाच टॉपिकवरती देतील, अशाच व्यक्तीला विचारायला सांगतील की बाबा तो त्याच्या एखाद्या फील्डमध्ये सक्सेस झालेला आहे, त्यानं काहीतरी अचीव केलेलं आहे, तर त्याला प्रश्न विचारायचे असतात. जसं की याच्यामध्ये विचारलेलं आहे की इंटरव्ह्यू क्वेश्चन फॉर MPSC एक्झामिनेशन. म्हणजे MPSC एक्झामिनेशन एखाद्या विद्यार्थ्याने क्रॅक केली असेल, है ना, त्याचा रँक आली असेल, तर त्याच्या
साठी इंटरव्ह्यू आहे आणि क्वेश्चन तयार करायचे असा हा क्वेश्चन आहे. तर 8 ते 10 इथं पाहू शकता इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार केलेले आहेत. ओके. आणि WH टाईप तुमचे इथं क्वेश्चन असले पाहिजे, तेवढं लक्षात ठेवा आहे ना. पाहू शकता WH टाईप तुमची इथं क्वेश्चन असायला पाहिजेत. क्वेश्चन नंबर सी मध्ये स्पीच रायटिंग आहे. ओके. आता स्पीच रायटिंग कसं करतात, तर स्पीच रायटिंग करताना सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट म्हणजे की वरती हेडिंग टाकायचं. तुम्हाला क्वेश्चनमध्ये स्पीच रायटिंगचा एक टॉपिक दिला जाईल, त्या टॉपिकमधला जे मेन टॉपिक असेल, जसं आता इथं काय मास्क फॉर सेफ्टी. आज इथं मास्क फॉर सेफ्टी म्हणजे आपण काय समजू शकतो, जसं आपण इथं पाहिलेलं आहे की कोरोना पिरियड जो होता, कोरोनाचा जो टाईम होता, तर त्यामध्ये मास्क इम्पॉर्टंट होतं ना. तर मास्क कशासाठी होतं, सेफ्टीसाठी होतं. असं तुम्हाला एखादा टॉपिक दिला जाईल स्पीचवाला, तर सगळ्यात पहिले लिहिताना आपण काय करायचं, मास्क फॉर सेफ्टी असं आपण काय टाकलं, हेडिंग टाकलं, जो मेन टॉपिक आपल्या स्पीचचा. आता स्पीच लिहिताना लक्षात ठेवा तुम्हाला इथं स्टार्टिंग बरोबर करायची असते. कसं पहा, जसं की फॉर एक्झाम्पल इथं व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू रिस्पेक्टेड टीचर्स अँड फ्रेंड्स, अवर कॉलेज कल्चरल कमिटी हॅज ऑर्गनाइज अँड इलोक्युशन कॉम्पिटिशन ऑन द टॉपिक मास्क फॉर सेफ्टी. म्हणजेच काय की हे एक टॉपिक आहे मास्क फॉर सेफ्टी, तर त्याच्यावरती स्टार्टिंग केली पहा, व्हेरी गुड मॉर्निंग. जसं आता तुम्ही एखाद्या तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये एखादं स्पीच दिलं असेल ना, तर त्याच्यामध्ये स्टार्टिंग करताना तुम्ही की गुड मॉर्निंग सर, ऑल ऑफ यू, माय रिस्पेक्टेड टीचर्स, पॅरेंट्स अँड स्टुडंट्स, आहे ना, असं तुम्ही सुरुवात करता. आणि मॅक्सिमम असा चान्स आहे की तुम्हाला एक्झाममध्ये अशाच टाईपचं तुम्हाला क्वेश्चन येणार आहे की तुमच्या शाळेमध्ये तुम्ही स्पीच देत आहे या टॉपिकवरती. तर हे तुम्हाला इझी जाईल की जर अशा टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन आला किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्ही स्पीच देत आहात, तर स्टार्टिंग तुम्ही अशीच करायची की व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू रिस्पेक्टेड टीचर्स अँड फ्रेंड्स अँड आवर कॉलेज कल्चरल कमिटी, आहे ना, असं तुम्ही स्टार्टिंग करायची. ओके. स्टार्टिंग मेन असते स्पीचसाठी. त्यानंतर जो टॉपिक तुम्हाला दिला आहे, तर त्या टॉपिकवरती छोटे छोटे 3 ते 4 तुम्ही काय लिहायचे, पॅरेग्राफ लिहायचे. आणि पॅरेग्राफ लिहिलं तर आता सगळ्यात लास्ट इम्पॉर्टंट असते ते म्हणजेच की लास्ट इम्पॉर्टंट काय असते की म्हणजे एंडिंग करणे, कन्क्लुजन असते स्पीचवालं, आहे ना. तर तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं असते स्पीचचं, ते तुम्हाला इथं लिहायचं. ओके. म्हणजे कन्क्लुजन म्हणजे काय, आता समजा मास्क फॉर सेफ्टी टॉपिक आहे, तर हे काय कन्क्लुजन काय निघालं पहा, देअरफॉर आय अर्ज ईच अँड एव्हरी वन ऑफ यू टू 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 डन अ मास्क फॉर बोथ ओन सिक्युरिटी अँड सिक्युरिटी ऑफ अदर्स. हे कन्क्लुजन आहे इथं, म्हणजे पूर्ण पॅरेग्राफच कन्क्लुजनवाला आहे. ओके. आणि शेवटी लिहायचं इथं थँक्यू. थँक्यू शेवटी लिहायचंच. स्पीच लिहिता म्हणजे थँक्यू शेवटी लिहायचंच. तर ही झाला तुमचा स्पीच लिहिण्याचा फॉर्मॅट. ओके. त्यानंतर आहे तुम्हाला यामध्ये क्वेश्चन नंबर डी. क्वेश्चन नंबर 4D आहे तुम्हाला. हा आहे विद्यार्थी मित्रांनो ब्लॉग रायटिंग. ओके. ब्लॉग रायटिंग. तर ब्लॉग रायटिंग पाहू शकता. आता ब्लॉग रायटिंग म्हणजेच काय पहा, ब्लॉग रायटिंग म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला. तुम्ही आता मोबाईल यूज करताच, तुम्ही आता मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहता, तर हा झाला व्हिडिओ. ओके. हा झाला एक व्हिडिओ. आता व्हिडिओ कोणत्या प्लॅटफॉर्मवरती पाहता तुम्ही, हा पाहता तुम्ही यूट्यूबवरती. हा यूट्यूबवरती प्लॅटफॉर्मवरती तुम्ही व्हिडिओ पाहता. आता अजून एक प्लॅटफॉर्म असते तुम्हाला माहिती असेल, ते म्हणजेच की वेबसाईट. वेबसाईटमध्ये तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती तुम्ही गेले, फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्च केलं की बा इंग्लिश बोर्ड पेपर पॅटर्न कसा आहे, हे तुम्ही सर्च केलं, आहे ना. तर सर्च केल्यानंतर एखादी वेबसाईट येते गुगलवरती, वेबसाईटवरती जाता, त्या वेबसाईटवरती तुम्हाला काय मिळते, त्या वेबसाईटवरती मिळते तुम्हाला ब्लॉग. त्या ब्लॉगलाच कधी कधी तुम्ही आर्टिकल म्हणता. ओके. ब्लॉग किंवा आर्टिकल आपण त्याला म्हणतो. तर ते राईट तुम्हाला करायचं असते. कसं पहा, एकदम सिंपल आहे ब्लॉग रायटिंग. ओके. एकदम सिंपल आहे पहा. जसं तुम्हाला काय असतं ना, एक टॉपिक दिला जाईल, जसं टॉपिक काय येतं, नेसेसिटी ऑफ सोशल अवेअरनेस. आता नेसेसिटी ऑफ सोशल अवेअरनेस हा एक टॉपिक दिला आहे क्वेश्चनमध्ये. यामध्ये सांगितलं आहे की याच्यावरती तुम्ही ब्लॉग रायटिंग करा, आहे ना. आता ब्लॉग रायटिंग काय असते, सिंपल सांगतो मी तुम्हाला. ओके. आता पहा, सगळ्यात पहिले काय असते, मेन हेडिंग असते. ओके. हे झालं मेन हेडिंग, नेसेसिटी ऑफ सोशल अवेअरनेस. त्यानंतर एखादा छोटा पॅरेग्राफ असतो, ठीक आहे. त्यानंतर अजून एखादं छोटं हेडिंग असते, याच्या आतमधलंच एक छोटं हेडिंग अजून असते, त्यामध्ये 1 ते 2 छोटे छोटे पॅरेग्राफ असतात, ठीक आहे. आणि जो तुम्हाला टॉपिक दिला आहे, ते टॉपिक रिलेटेड त्या छोट्या छोट्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं असते. यालाच म्हणतात इथं ब्लॉग रायटिंग. पहा किती सिंपल आहे. फक्त जो टॉपिक तुम्हाला दिलेला आहे, त्या टॉपिकबाबत तुम्हाला इथं लिहायचं असते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्लॉग लिहिताना तुमचे पॅरेग्राफ नेहमी तुमचे पॅरेग्राफ एकदम छोटे असले पाहिजेत, जास्त मोठे पॅरेग्राफ नाही लिहायचे. मी सांगतो तुम्हाला 4 ते 5 पॅरेग्राफ लिहायचे ब्लॉग रायटिंगमध्ये, छोटे छोटे मार्क्स तुम्हाला मिळून जातील, आहे ना. तर पहा इथं ब्लॉग रायटिंग मी काय केलं, एंड केलं. आता बघू शकता ब्लॉग रायटिंग एंड झालं, म्हणजे हा पूर्ण सेक्शनच एंड झाला. आता बघू शकता जेव्हा इथं हा सेक्शन इथं एंड झाला,
महत्त्वाचं पेपर प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा इथं हा सेक्शन एंड झाला तर इथं पुढच्या सेक्शनची मी स्टार्ट केलं का? नाही, मी पुढचा सेक्शन इथं स्टार्ट केलेला नाही आहे. का नाही केला? कारण की लक्षात ठेवा, नेहमी नवीन पेजवरतीच नवीन सेक्शन तुम्ही इथं लिहायचा. नवीन सेक्शन नेहमी नवीन पेजवरती स्टार्ट करायचं, एवढं लक्षात ठेवा. जसं आता बघू शकता, रायटिंग स्किल झाल्यानंतर मी इथं स्टार्ट केलं आहे सेक्शन नंबर 1 प्रोज. आता सेक्शन नंबर 1 प्रोजमध्ये कसे क्वेश्चन येतात ते आपण इथं पाहूया. ओके, तर पहा, आय होप तुम्हाला हे वरचे समजलं असेल. जे मी तुम्हाला रायटिंग स्किल सांगितलं ना, थोडं फास्ट झालं मला माहिती आहे, बट इम्पॉर्टंट काय, जे मी तुम्हाला सांगितलं मोस्ट इम्पॉर्टंट होतं. का? कारण की हे रायटिंग स्किलमधले पाहू शकता, रायटिंग स्किलमधले हे जे क्वेश्चन आहेत ना, हे एकदम फिक्स आहेत. ओके, हे 4 क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले, बट जे 12 क्वेश्चन आहेत ते फिक्स आहेत. ते 12 पैकी कोणते 4 तुम्ही सोडवू शकता. आणि मी तुम्हाला असेच क्वेश्चन यामध्ये सॉल्व्ह केले, जसं ब्लॉग रायटिंग, स्पीच रायटिंग आहे ना, आणि त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि व्हर्च्युअल मेसेज. हे 4 क्वेश्चन एकदम इझी असतात, जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्ही विचारता ना 3 पैकी कोणता इझी राहू शकते सोडवण्यासाठी रायटिंग स्किलमध्ये, तर हे जे 4 सांगितले हेच टॉपिकचे इझी क्वेश्चन तुम्हाला असतात, है ना. फक्त तुम्हाला कोणते इझी वाटतात, याच्या व्यतिरिक्त वाटत असेल तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता, नो प्रॉब्लेम. बट जे मला वाटले मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केले आहेत. आय होप तुम्हाला रायटिंग स्किल समजलेलं असेल. आता पुढे पहा, पुढे आहे तुम्हाला प्रोज सेक्शन. प्रोजमध्ये कसे क्वेश्चन येतात पाहूया. तर पहा, प्रोजमध्ये सिम्पल आहे. सेक्शन 1 नवीन पेजवरती नवीन हेडिंग टाकायचं नवीन सेक्शनचं. प्रोज म्हणजेच काय होते? पॅरेग्राफ. पॅरेग्राफमध्ये काय आहे ते पहा सांगतो. ओके, तर पॅरेग्राफमध्ये पहा, पहिले आपण क्वेश्चन नंबर वगैरे व्यवस्थित टाकायचा. ठीक आहे. पॅरेग्राफमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A मध्ये येते तुमच्या टेक्स्टबुकमधला पॅरेग्राफ. टेक्स्टबुकमधला जो पॅरेग्राफ राहणार आहे तो तुमच्या एखाद्या चॅप्टरमधला राहणार आहे. ओके, म्हणजे तुमचा तो सीन पॅसेज आहे. सीन पॅसेज म्हणतात त्याला. तर त्या पॅरेग्राफमधून ॲन्सर शोधून लिहिण्यासाठी तुम्हाला काही इथं क्वेश्चन येणार आहेत. ते क्वेश्चन तुम्हाला इथं लिहायचे असतात. महत्त्वाचं, तुम्हाला शोधून लिहावे लागतात ॲन्सर, म्हणून तुम्हाला जास्त हार्ड क्वेश्चन येणार नाही आहेत पॅसेजवरती. ओके, तर थोडे हार्ड राहतील. ते कोणते आहेत ते पण सांगतो मी तुम्हाला. जसं पहा, इझीवाले सांगतो अगोदर, म्हणजे हार्ड तर काही नसतेच, फक्त तुम्ही प्रॅक्टिस केली की इझी होऊन जाते. तर पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला येते ॲन्सर. कशाचं? पहिल्या याचं A1. आता पहा, क्वेश्चन नंबर 1A मध्ये जो सीन पॅसेज आहे तुमचा विचारतात तुमच्या पॅरेग्राफमध्ये, तर यामध्ये क्वेश्चन नंबर 1A मध्ये A1 क्वेश्चन येतील. A1 क्वेश्चन हा असतो तो म्हणजेच की ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोबल अंडरस्टँडिंग. आता ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजेच काय? अंडरस्टँडिंग म्हणजेच काय मला सांगा. हे सगळ्यांना माहिती आहे, अंडरस्टँडिंग म्हणजे होते समजून घेणे. समजून घेणे. अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे. काय समजून घेणे? जो तुम्हाला पॅरेग्राफ दिला आहे ना, तो पॅरेग्राफ व्यवस्थित समजून घेणे, यालाच म्हणतात अंडरस्टँडिंग. तर ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे जो पॅरेग्राफ दिला आहे तो वाचायचा, समजून घ्यायचा आणि समजल्यानंतर त्याचे ॲन्सर लिहायचे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो पहा, जर तुम्हाला खरोखर पॅरेग्राफ हा सेक्शन एकदम इझिली सोडवायचा असेल, पोयम हा सेक्शन एकदम इझिली सोडवायचा असेल, दोन्ही सेक्शन, तर जे तुम्हाला पोयम दिली आहे, जे तुम्हाला पॅरेग्राफ दिले आहेत, तर त्याला वाचा, त्या पॅरेग्राफला समजून घ्या. मला माहिती आहे तुम्ही वर्षभर अभ्यास केला असेल इंग्लिशचा, है ना, पॅरेग्राफ वाचले असतील, बट जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन पेपरमध्ये पॅरेग्राफ जो सुद्धा येईल तो वाचा. सीन असो अनसीन असो, पॅसेज वाचा. 5 मिनिट लागले चालतील, 7 ते 8 मिनिट जरी त्याला लागले तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याला वेळ द्या, समजून घ्या पॅरेग्राफला. जेव्हा तुम्ही 7 ते 8 मिनिट द्याल ना त्या पॅरेग्राफला, डोंट वरी, टाईम तुमचा वेस्ट गेला नाही आहे. तुम्ही तो टाईम तिथं इन्व्हेस्ट केलेला आहे. इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला फायदा काय होईल? तर जे तुम्हाला क्वेश्चन शोधून लिहावे लागत असतात, तर काही सेकंदात तुम्ही त्याचे ॲन्सर एकदम व्यवस्थित सांगेल की हां, आपण पॅरेग्राफ वाचला, आपल्याला समजलेला आहे, याचा ॲन्सर हे आहे. तर तुम्ही एकदम व्यवस्थित ॲन्सर त्याचे लिहाल. पण डायरेक्टली तुम्ही असं केलं की डायरेक्टली क्वेश्चनवरती गेले विदाऊट एनी पॅरेग्राफ वाचायचं, तर काय होणार? कन्फ्युजन होणार. हे ॲन्सर आहे की ते ॲन्सर आहे, इथं पण तो शब्द दिसत आहे, तिथं पण तो दिसत आहे. तुमचा ॲन्सर चुकू शकते. ओके, मॅक्सिमम चान्स आहे तुमचा ॲन्सर इथं चुकू शकते. पण माझा एका 7 ते 8 मिनिट लागली चालते पॅरेग्राफ वाचायचा व्यवस्थित, आणि 2 मिनिटात तर तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, असं सुद्धा कॉन्फिडन्स तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे. तर आता पहा, ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये तुम्हाला काय असते? तर ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये असते तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, किंवा सेंटेन्स जे असतात ते सिक्वेन्सनी लावा. ओके, किंवा अजून असते तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे सिम्पलवाले शोधून लिहिण्यासारखे क्वेश्चन तुम्हाला दिलेले असतात. ठीक आहे. A2 मध्ये काय असते? A2 मध्ये सुद्धा तेच असते. बघू शकता, A2 मध्ये तुम्हाला इंटरफरन्स, ॲनालिसिस अशा टाईपचे क्वेश्चन असतात. जसं की याच्यामध्ये काय तुम्हाला दिलं आहे, सिक्वेन्सनुसार काय लावा? सेंटेन्सेस लावा. म्हणजे जशी जशी घटना घडलेली आहे त्या पॅरेग्राफमध्ये दिलेले आहे सिक्वेन्स, तशा सिक्वेन्स वाईज तुम्हाला हे सेंटेन्सेस लावायचे होते, जे की मी इथं लावलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला A3 क्वेश्चन असते.
A3 क्वेश्चन कसा आहे, A3 क्वेश्चन असते तुमचा ॲनालिसिस. ओके, ॲनालिसिसवरती म्हणजे सिम्पल जो पॅराग्राफचा टॉपिक दिला आहे तुम्हाला त्याच्याचवरती तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला असतो, पॅराग्राफमधूनच तुम्हाला शोधून लिहायचा असते. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुमचा A4 क्वेश्चन. A4 क्वेश्चन कसा असते, A4 क्वेश्चन ठरलेला आहे तो म्हणजेच की पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय, सिम्पल आहे. तुम्हाला एक टॉपिक देतील. ओके, त्या टॉपिकवरती तुम्हाला लिहावं लागणार मनाने आहे ना. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय होते, स्वमत. स्वमत काय, स्वतःचं मत. जर मी तुम्हाला सांगितलं की 26 जानेवारीबद्दल माहिती सांगा, मी तुम्हाला एक टॉपिक दिला हा की 26 जानेवारीबद्दल माहिती सांगा, तर मला सांगा प्रत्येकजण आपापलं मत देणार, प्रत्येक जणाचे आपापले विचार असणार, प्रत्येक जणाचे विचार सारखे नसणार. म्हणजे तुमचं जे मत असणार ते तुम्हाला पेपरमध्ये लिहावं लागणार. जसं आता मी हा टॉपिक सांगितला की 26 जानेवारीबद्दल माहिती सांगा, तर विद्यार्थी मित्रांनो असंच तुम्हाला एका टॉपिक येईल पर्सनल रिस्पॉन्समध्ये. A4 क्वेश्चनमध्ये या सीन पॅसेजमध्ये एक टॉपिक दिलं जे सांगण्यात येईल की तुम्हाला पर्सनल तुमचं जे रिस्पॉन्स असेल ते सांगा. आणि टॉपिक एकदम सिम्पल राहील, मी गॅरंटीड सांगतो, 100% सांगतो. मागचे पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर पहा तुम्ही, एकदम सिम्पल टॉपिकवरती पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन आलेले आहेत. म्हणून हा क्वेश्चन तुम्ही असा सोडवायचा की बा मनाने सोडवायचा, कारण की 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असते आणि गॅरंटीड तुम्हाला 100% मनाने लिहायचा क्वेश्चन, दुसऱ्याचं पाहून नाही लिहायचा. तुम्हाला मार्क्स मिळतात इथं. जर तुम्ही 2 मार्कचा क्वेश्चन आहे मनाने लिहिलं चांगल्या पद्धतीनं, 1 मार्क जरी मिळाला तरी लिहा, पण खाली सोडू नका. म्हणजे त्याचा आन्सर लिहा. ज्याला येते ना पद्धतशीर, तो 2 मार्काचा आरामशीर छोटे 2 पॅराग्राफ लिहिले तुम्ही तरी चालणार आहे. तर अशा टाईपचा A4 क्वेश्चन असतो. त्यानंतर A5 क्वेश्चन. आता A5 क्वेश्चन काय असते, A5 क्वेश्चन असतो तुमचा ते म्हणजेच की लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी म्हणजेच काय, की थोडं तुम्हाला ग्रॅमॅटिक पार्ट यामध्ये विचारतात. आता ग्रॅमॅटिक पार्ट वेगवेगळा येऊ शकतो, पण ग्रॅमॅटिक पार्टमध्ये तुम्हाला सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट मी म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो तुम्हाला, दरवर्षी जे बोर्डचे पेपर पाहतो मी त्यानुसार सांगतो. तर ग्रामर तुम्हाला एकदम सिम्पल राहते. ओके, टोटल 80 पैकी तुम्हाला मी सांगतो, टोटल 80 पैकी तुम्हाला 7 मार्क्ससाठी ग्रामर विचारतात पेपरमध्ये. म्हणजे जास्त नाही आहे, वेटेज जास्त नाही आहे, 7 मार्क्ससाठी आहे. बट 7 मार्कसुद्धा इझिली घ्यायचे असतील तर जास्त हार्ड ग्रामरच्या नादी लागू नका. सिम्पल ग्रामर तुमच्याकडे जे सिलेबसमध्ये असेल, तुम्ही आतापर्यंत शिकले असाल तर ते ग्रामर तुम्ही करा. टेन्स झाले, WH टाईप क्वेश्चन झाले आहे ना, त्यानंतर चेंज द व्हॉइस झालं, हे नो सुनर दॅन, नो सुनर डीड अशा टाईपचे क्वेश्चन झाले, तर हे तुम्हाला काय इझी असतात. ओके, आणि अजून असतील जे तुमच्या सिलेबसमध्ये सिम्पल आहेत तुम्हाला ते वाले करा, तुमचे आरामशीर 4 ते 5 मार्काचे इझी राहतात. ओके, त्यानंतर बघू शकता A5 झाला लँग्वेज स्टडी. त्यानंतर असते A6 तुम्हाला, तो म्हणजे की व्होकॅब्युलरी. A6 असते तुम्हाला व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी म्हणजेच काय की शब्दसंग्रह असं म्हणू शकता तुम्ही. म्हणजे शब्द असतील काही, ते शब्दाचं जसं आता गिब्रिश तुम्हाला सांगितलं आहे की बा हे शब्द दिले आहेत, त्याचं पॅराग्राफमधून कोणता अर्थ होते तो शोधून लिहा. जसं आता गिब्रिश म्हणजे मिनिंगलेस स्पीच, इनॅक्टिव्हमेंट म्हणजे मॅजिक, अरेस्ट म्हणजे नॅब, पीच म्हणजे थ्रू आहे ना. अशा टाईपची तुम्हाला असते व्होकॅब्युलरी. ओके, त्यानंतर बघू शकता तुम्हाला यामध्ये क्वेश्चन आहे तो म्हणजेच की B1. ओके, B1 हा क्वेश्चन असतो तुम्हाला, तो म्हणजेच की नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. ओके, नॉन टेक्स्च्युअल ग्रामर तुम्हाला यामध्ये दिलेलं असते. आता बघू शकता नॉन टेक्स्च्युअल ग्रामरमध्ये काय दिलं आहे. जसं की बघू शकता यामध्ये नो सुनर डीडवरती क्वेश्चन आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅगवरती क्वेश्चन आहे ना. याच्यामध्ये हा वेगळ्या टाईपचा एक क्वेश्चन आहे. सेंटेन्स, हा टेन्सचा हा क्वेश्चन आहे ना, टेन्स आहे हा. ओके, तर असे पाहू शकता किती सिम्पल तुम्हाला क्वेश्चन आहेत B1मध्ये नॉन टेक्स्च्युअल ग्रामरमध्ये. त्यानंतर तुम्हाला बघू शकता B2 क्वेश्चन आहे. B2 क्वेश्चनमध्ये काय असते तुम्हाला, B2 क्वेश्चनमध्ये असते तुम्हाला स्पॉट दी एरर. स्पॉट दी एररचा क्वेश्चन तुम्हाला असते तुमच्या याच्यामध्ये B2 क्वेश्चनमध्ये आहे ना, स्पॉट दी एररवाला. ओके, तर हे झालं तुम्हाला आता पूर्ण पॅरेग्राफ. ओके, हा झाला सीन पॅसेज तुमचा कंप्लीट. ठीक आहे, आता बघू शकता पुढचा येते तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A. हाच तुमचा प्रोज सेक्शन आहे. ओके, प्रोज सेक्शनमध्ये तुम्हाला क्वेश्चन 2 येते. क्वेश्चन 2मध्ये काय येते पहा. क्वेश्चन 1मध्ये आपल्याला सीन पॅसेज आला, क्वेश्चन 2मध्ये तुम्हाला अनसीन पॅसेज येते. अनसीन पॅसेज म्हणजेच काय की जो तुमच्या पुस्तकामधला नाही आहे, बाहेरचा येणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं सीन पॅसेजला 5 ते 6 मिनटं द्या वाचण्यासाठी, तसं तुम्हाला अनसीन पॅसेजला सुद्धा वेळ द्यायचा आहे वाचण्यासाठी. 7 ते 8 मिनिट जरी लागले नो प्रॉब्लेम, तरी तेवढा तुम्ही द्या वेळ त्याला आणि तो वाचा. आता अनसीन पॅसेज वाचला की अनसीन पॅसेजवरती सुद्धा जसे सीन पॅसेजवरती क्वेश्चन होते एकदम इझी राहतात. जसं पाहू शकता याच्यामध्ये सिक्वेन्सनी लावायचे होते सेंटेन्स, अशा टाईपचे क्वेश्चन येतात. त्यानंतर तुम्हाला एक पाहू शकता एक्सप्लेनेशनवाला क्वेश्चन होता.
म्हणजेच पाहू शकता की गिव्ह रिझन टाईप म्हणू शकता तुम्ही. गिव्ह रिझन टाईप म्हणजे एखादं वाक्य दिलं तर त्याचं रिझन किंवा एक्सप्लेन करा बा असं तुम्हाला दिलेलं असते. त्यानंतर A3 पाहू शकता. A3 सुद्धा तुम्हाला तुमच्या टेक्स्ट त्या पॅरेग्राफमधूनच शोधून घ्यावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर A4 जसं A4 त्याच्यामध्ये सीन पॅसेजमध्ये तुमचा पर्सनल रिस्पॉन्स होता, तसं याच्यामध्ये सुद्धा तुमचा काय आहे पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला आहे दिलेला. ओके ठीक आहे. त्यानंतर A5 होऊ शकता. A5 सुद्धा तुम्हाला इथं काय राहते, A5 सुद्धा तुम्हाला इथं लँग्वेज स्टडी राहते है ना. पाहू शकता तुम्ही इथं लँग्वेज स्टडी. जसं पाहू शकता इथं प्रेपोजिशन तुम्हाला सांगितलं आहे ना, प्रेपोजिशन टाईप हा क्वेश्चन आहे. त्यानंतर द पॅसेंजर कार टाटा इंडिका लॉन्च बाय टाटा ग्रुप है ना, असे तुम्हाला क्वेश्चन राहतात. ओके. त्यानंतर तुम्हाला बघू शकता A6 असते तुम्हाला व्होकॅब्युलरी. जसं तुम्हाला सीन पॅसेजवरती क्वेश्चन राहतात ना, त्याच टाईपच्या याच्यामध्ये राहतात. पाहू शकता प्रॉफिट लॉस है ना, सिनोनिम्स अँटोनिम्स अशा टाईपचे तुम्हाला विरुद्धार्थी समानार्थी असे शब्द तुम्हाला म्हणजे व्होकॅब्युलरीमध्ये विचारतात. व्होकॅब्युलरी म्हणजेच काय, शब्दसंग्रह म्हणजे शब्दावरती तुमची पकड किती आहे याच्यावरती तुमचा क्वेश्चन दिलेले असतात. ठीक आहे. आता याच सेक्शनमध्ये 2 मोस्ट इम्पॉर्टंट फिक्सवाले क्वेश्चन सांगतो पहा. हा सेक्शन कोणता आहे, पहिला सेक्शन आहे प्रोज है ना, त्याच्यामध्ये बी क्वेश्चन आहे. प्रोज सेक्शनमध्ये बी क्वेश्चन आहे. ओके. ए सेक्शनमध्ये आपण पाहिलं ए फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन ते तुमचा सीन पॅसेज आणि एक अनसीन पॅसेज. आता याचमध्ये बी क्वेश्चन येते ए नंतर बी, तो म्हणजेच की समरी रायटिंग. समरी रायटिंग म्हणजेच काय सांगतो, समरी म्हणजे काय होते, समरी म्हणजे होते मराठीमध्ये सारांश. सारांश म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल सांगतो. समजा एक मोठी स्टोरी आहे, समजा तुमचा एक मित्र आहे आणि तुम्ही आहात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा हे तुम्ही आहात. ओके. हे तुम्ही आहात समजा आणि हा एक तुमचा समजा मित्र आहे है ना. आता तुमचा मित्र आहे समजा, तुमच्या मित्रानं एक कुठेतरी गेला होता समजा, बाहेरगावी गेला होता आणि एक मोठी स्टोरी त्याला माहिती पडली, एक काहीतरी मोठी स्टोरी त्याला माहिती पडली. आता ही जी मोठी स्टोरी आहे त्याला माहिती आहे. आता जेव्हा तो परत आला तर तुम्हाला ती स्टोरी सांगायची आहे त्याला, म्हणजे तुमचा मित्र तुम्हाला ती स्टोरी सांगेल. आता ही स्टोरी सांगताना मला एक गोष्ट सांगा, एवढी मोठी स्टोरी आहे ना ते, की एवढी डिटेलमध्ये तुम्हाला तो नाही सांगू शकत. मग तो काय करणार, एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगणार. म्हणजे समजा जर 1 तास लागत असेल त्या पूर्ण स्टोरीला सांगायला, तो काय करेल तुम्हाला 5 मिनिटामध्ये ती कंप्लीट स्टोरी सांगून देईल. 5 मिनिटात. हां, 1 तासाची स्टोरी तुम्हाला 5 मिनिटात सांगून देईल है ना. असं त्यानं का केलं, कारण तो 1 तास थोडी ना तुम्हाला सांगत बसेल है ना, तो त्याचा टाईम का गमवील आणि 5 मिनिटात तुम्हाला तो स्टोरी सांगेल. आता 5 मिनिटात कशी स्टोरी सांगेन मग, मेन पॉईंट तुम्हाला सांगेल तो, जे तुम्हाला समजले पाहिजेत, तुमच्या लक्षात आले पाहिजे बा खरोखर सगळी गोष्ट नेमकी कशी होती. 5 मिनिटामध्ये 1 तासाची स्टोरी तुम्हाला तो सांगेल, समजणार, 100% समजणार. कारण की तो काय सांगेल ते मेन पॉईंट तुम्हाला सांगणार आहे है ना. तसंच हा समरी रायटिंगचा क्वेश्चन आहे, जो तुम्हाला हा सेकंड नंबरला अनसीन पॅसेज येणार आहे, जो तुमच्या पुस्तकामधला नसणार आहे. जो मी तुम्हाला इथं सांगितला ना क्वेश्चन नंबर 2A मध्ये जो तुमचा अनसीन पॅसेज येणार आहे, तो एक पूर्ण पॅरेग्राफ असणार आहे. तर तो पॅरेग्राफ तुम्हाला वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आता तो मोठा पॅरेग्राफ असणार आहे, तर तो मोठा पॅरेग्राफ तुम्हाला छोटा करून लिहायचा आहे, बट त्याचा अर्थपूर्ण त्याच्यामध्ये असला पाहिजे. तर त्याची तुम्हाला लिहायची आहे समरी. तर यालाच म्हणतात समरी रायटिंग. आणि हा क्वेश्चन फिक्स असतो, जो तुम्हाला अनसीन पॅसेज येतो त्या अनसीन पॅसेजवरती तुम्हाला इथं समरी लिहायची असते, समरी रायटिंग करायची असते या बी क्वेश्चनमध्ये, याच पहिल्या सेक्शनमध्ये आहे ना. सगळ्यात पहिले वरती हेडिंग टाकायचं. ओके. हेडिंग तुम्हाला आता तुमचा जो पॅरेग्राफ दिला आहे या अनसीन पॅसेजवाला, तुम्हाला ओळखायचा आहे की बा काय हेडिंग आपण टाकू शकतो है ना. हेडिंगला सुद्धा इथं काय आहेत, मार्क्स आहेत तुमच्या समरी रायटिंगला. त्यानंतर तुम्ही छोटे पॅरेग्राफ लिहायचे. ओके ना, छोटे असे पॅरेग्राफ लिहायचे आणि समरी इथं लिहायची. म्हणजे काय करायचं, तुम्हाला समजलं असेल किंवा समरी कशी लिहितात. आता असे विद्यार्थी की त्यांना प्रॉब्लेम जातो समरी रायटिंग करण्यामध्ये, एक ट्रिक सांगतो मी इथं. काय ट्रिक असू शकते पहा. जो तुमचा पॅरेग्राफ दिला आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये, ओके, तर त्यामध्ये तुम्हाला येत नाही समजा काही, त्यांच्यासाठी सांगत ज्यांना खरोखर येत नाही काही, तर पहा तुम्ही काय करायचं की पहिले काही वाक्य, मधातले काही वाक्य पॅरेग्राफमधले आणि लास्टवाले काही वाक्य असे लिहायचे. 3 ते 4 पॅरेग्राफ छोटे आहे ना, आणि लिहून टाकायचं. तुम्हाला समरी रायटिंगचे किती मार्क्ससाठी येते माहिती आहे का, 3 मार्क्ससाठी येते. तर 3 मार्क्सपैकी तुम्हाला मार्क्स मिळतील. ओके. 2 मार्क तर मिळू शकतात तुम्हाला जर असं तुम्ही लिहिलं तर है ना. फक्त व्यवस्थित लिहायचं सेंटेन्सेस आहे ना, 2 मार्क तुम्हाला मिळतील हे मी सांगू शकतो. फक्त रिकामं सोडायचं नाही, समरी रायटिंग क्वेश्चन लिहून यायचा. ठीक आहे ना. त्यानंतर बघू शकता पुढचा क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला, तो म्हणजेच की येते
माइंड मॅपिंग. क्वेश्चन नंबर सी येते तुम्हाला. सी याच्यामधला पहिल्या सेक्शनमधला माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग क्वेश्चन म्हणजेच काय, एकदम इझी आहे, सगळ्यात जास्त इझी आहे. कसा पहा, माइंड मॅपिंग म्हणजेच काय की तुम्हाला एक टॉपिक देतील. समजा इथं टॉपिक आहे ना, टॉपिक आहे समजा फॉर स्टडी. ओके, टॉपिक आहे समजा फॉर स्टडी. आता स्टडी म्हणजेच काय, स्टडीसाठी काय डोक्यात जे विचार येतील तुमच्या माइंड, क्वेश्चनमध्येच ॲन्सर असते पहा. माइंड मॅपिंग, माइंड म्हणजेच काय की तुमच्या डोक्यामध्ये जे विचार येतील कशाबद्दल, जो तुम्हाला टॉपिक देतील. जसं आता फॉर स्टडी हा टॉपिक दिला तर तुमच्या डोक्यामध्ये अगोदर जे सुद्धा विचार येतील आहे ना, पॉईंट येतील ते लिहायचे छोटे छोटे. जसं आता फॉर स्टडी म्हटल्यानंतर इथं म्हणजे अभ्यासासाठी काय इथं लक्षात येईल पॉईंट, तर पहा सॉल्विंग न्यूमेरिकल, ऑनलाईन लेक्चर्स फॉर इच सब्जेक्ट आहे ना, हे तुमच्या इथं आलं आहे ना. त्यानंतर जसं पाहू शकता की इथं पाहू शकता टाईम मॅनेजमेंट. ओके, इथं टाईम मॅनेजमेंट, प्रॉपर टाईम मॅनेजमेंट हा इथं मेन टॉपिक आहे आपला. ओके, स्टडी नाही आहे, सॉरी, प्रॉपर टाईम मॅनेजमेंट आहे. तर प्रॉपर टाईम मॅनेजमेंटसाठी आपण डोक्यामध्ये काय विचार येईल बाबा, तर प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. तर आपल्याला आपला स्टडीसुद्धा करायचं आहे, आपल्याला प्लेईंगसुद्धा करायचं आहे, अदर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपल्याला करायच्या आहेत. जसं आता पाहू शकता फॉर स्टडीसाठी झालं तर न्यूमेरिकल सॉल्व करणार, ऑनलाईन लेक्चर करणार, ईच सब्जेक्टचा स्टडी करणार. जर प्लेईंगसाठी झालं तर प्लेईंगसाठी इंडोर गेम खेळणार, आउटडोर गेम्स खेळणार आणि फ्रेंड्ससोबत खेळणार आहे ना. आणि अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये काय करणार, तर टीचिंग स्मॉल फ्रेंड्स, वॉचिंग TV, ट्रॅव्हलिंग्स आहे ना, हे करणार. म्हणजे पाहू शकता प्रॉपर टाईम मॅनेजमेंट म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये आलं स्टडीसाठी करायचं आहे, प्लेईंग खेळायसाठी करायचं आहे, अदर ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा आपल्याला टाईम द्यायचा आहे. तर हे झालं माइंड मॅपिंग. म्हणजे असं नाही की प्रॉपर टाईम मॅनेजमेंट हाच एक टॉपिक येईल, नाही. अजून वेगवेगळे टॉपिक तुम्हाला देतील की जसं की तुम्हाला देतील स्कूल हा टॉपिक देतील, किंवा तुमचं कॉलेज, युअर कॉलेज, किंवा असं इम्पॉर्टंट देतील की हेल्थ इम्पॉर्टन्स. जसं तुम्हाला देतील की हेल्थ इज वेल्थ. ओके, हेल्थ इज वेल्थ असा एक टॉपिक देतील समजा फॉर एक्झाम्पल. तर तुमच्या डोक्यामध्ये काय विचार येतात बा, तर तसे तुम्ही लिहायचे. आता माइंड मॅपिंग असं नाही की तुम्हाला असेच इथं वेब डायग्राम असतील, तर वेगवेगळ्या टाईपची इथं वेब डायग्राम तुम्हाला आता राहतील है ना. तर असा माइंड मॅपिंगचा क्वेश्चन आहे जो तुम्हाला 3 मार्क्ससाठी असतो आणि अशा टाईपने तुम्हाला इथं सॉल्व करायचं असते. आता याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या माइंडमध्ये जे तुमच्या येते ना ते तुम्ही लिहायचं, आणि फक्त ते मिनिंगफुल असायला पाहिजे, त्याला अर्थ असायला पाहिजे. जर ते अर्थपूर्ण असलं, मिनिंगफुल असलं तर तुम्हाला इथं मार्क्स 100% मिळतील. ओके, तर अशा टाईपचा हा माइंड मॅपिंगचा क्वेश्चन राहते. ठीक आहे, आता बघू शकता इथं हा सेक्शन संपला आणि पुढचा सेक्शन आपल्याला लिहायचा असतो तो म्हणजेच की पोएट्री, सेक्शन नंबर 2. नवीन सेक्शन लक्षात ठेवा, नेहमी नवीन पेजवरती आहे ना. तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. पाहू शकता पेपर प्रेझेंटेशनसुद्धा मी तुम्हाला सांगत आहे आणि प्रत्येक क्वेश्चनसुद्धा मी तुम्हाला इथं सांगत आहे. अजून तुम्ही व्हिडिओ पाहता म्हणजे आय होप तुम्हाला सगळं काही समजत आहे आणि तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत आहे आणि खरोखर इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पाहता जे मी तुम्हाला इथे सांगत आहे. तर माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट करा, अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलला, प्लस या व्हिडिओला लाईक करून ठेवा. जेवढं तुम्ही हे कराल तेवढा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी लवकर येतील आहे ना. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळीकडे तुमच्या ग्रुप्समध्ये आत्ताच्या आत्ता शेअर करा आहे ना. तेवढं करून ठेवा तुम्ही. तर पुढे पहा, सेक्शन 2 आहे तुमचा पोएट्री सेक्शनमध्ये पहा. पोएट्री सेक्शनमध्ये सिम्पल आहे पहा. क्वेश्चन नंबर 3 असतो. याच्यामध्ये तुम्हाला एक पोयम देतील, पोयमच्या काही लाईन देतील तुम्हाला आहे ना. तर पोयमच्या लाईनमध्ये पहा तुम्हाला काय विचारतात. तर पोयमच्या लाईनमध्ये सिम्पल आहे, जे पोयम आहे तुम्हाला ते एकदम व्यवस्थित वाचावी लागणार. जसं पॅरेग्राफ आहे तुम्हाला त्या टाईप पोयम वाचायची तुम्ही एकदम व्यवस्थित. पोयम वाचली की त्यामधला A1 क्वेश्चन तुम्हाला विचारतात, तो म्हणजेच की ग्लोबल अंडरस्टँडिंग सेम राहते. ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजेच काय की पोयममधलं तुम्हाला शोधून ॲन्सर लिहावे लागतील आहे ना. जसं पाहू शकता इथे विचारले की क्वालिटीज नीडेड ऑन द जर्नी ऑफ लाईफ, द लाईट हार्टनेस, हेल्थ, कंटेंटमेंट, कंटेंटेड, बिंग स्ट्रॉंग ऑर स्ट्रेंथ. तर हे काय झालं, त्या पॅरेग्राफमधून, त्या कवितेमधून, पोयममधून शोधून लिहिलेले ॲन्सर आहे. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये येऊ शकते या A1 क्वेश्चनमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, किंवा ट्रू ऑर फॉल्स, किंवा सिक्वेन्स वाईज लावा सेंटेन्सेस, किंवा गिव्ह रिझन असं तुम्हाला विचारतील है ना. सिम्पल. त्यानंतर बघू शकता A2 क्वेश्चन है ना. A2 क्वेश्चन आय थिंक हा गिव्ह रिझनवाला क्वेश्चन आहे. ओके, गिव्ह रिझनवाला म्हणजे असे क्वेश्चन तुम्हाला विचारतात A1 आणि A2 मध्ये है ना. त्यानंतर A3 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. A3 क्वेश्चन काय माहीत आहे का, पर्सनल रिस्पॉन्स. याच्या पोयममध्ये सुद्धा एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन तुम्हाला विचारतात है ना. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय, स्वतःचं मत. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक टॉपिक देतील, त्या टॉपिकवरती तुम्हाला तुमचं स्वतःचं मत लिहावं लागेल.
कधी कधी काय होते माहिती आहे का, जो पर्सनल रिस्पॉन्सचा टॉपिक राहते तो तुमच्या पोयम रिलेटेड राहते किंवा पोयममधलाच राहते, आहे ना. तर तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला येत नसेल तर पोयममधले काही सेंटेन्सेस पकडायचे, ओके, काही वाक्य पकडायचे आणि ते तुम्ही लिहून टाकायचं. ज्यांना येत नाही त्यांचं सांगत आहे, मग ज्यांना खरोखर येते पर्सनल रिस्पॉन्स लिहिता, तर त्यांनी तर स्वतःचं पर्सनल रिस्पॉन्स इथं नक्की लिहायचं. ठीक आहे, A3 क्वेश्चन झाला पर्सनल रिस्पॉन्सचा, फिक्स आहे 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता A4 क्वेश्चन, महत्त्वाचं सांगत आहे, लक्षात ठेवा. A4 क्वेश्चन असते तुम्हाला पोएटिक डिव्हाइस. पोएटिक डिव्हाइस, पोएटिक डिव्हाइसचे टाईप असतात, जसं पॅराडॉक्स झालं, ट्रान्सफर इपिथेट झालं, आहे ना, असे टाईप असतात. तर ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. तर ते टाईप कसे ओळखायचे, तर त्याचा तुम्हाला स्टडी करावं लागणार. हार्ड आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना, काही क्वेश्चन इझी राहतात शोधून लिहिणारे, काही हार्ड राहतात. तर हार्डवाले हे आहे. पोएटिक डिव्हाइस इझी नाही मला माहिती आहे, बट फिक्स आहे ना. तर तुम्हाला हा पोएटिक डिव्हाइसचा क्वेश्चन फिक्स असते. ठीक आहे, ओके. म्हणजेच तुम्हाला काही देतील ना सेंटेन्सेस, वाक्य, त्याचं तुम्हाला सांगायचं की बा पोएटिक डिव्हाइसचा कोणता टाईप हा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला येते A5मध्ये माहिती आहे काय, ते एकदम सोपी येते तुम्हाला. ते म्हणजेच की पोएटिक क्रिएटिव्हिटी. पोएटिक क्रिएटिव्हिटी म्हणजेच काय, की तुम्हाला एक टॉपिक देतील आणि त्या टॉपिकवरती सांगतील तुम्हाला की बा पोयमच्या लाईन तयार करा. हां, तुम्हाला पोयमच्या लाईन तयार करायला सांगतील. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये 4 लाईन तुम्हाला तयार कराव्या लागतील, 2 ते 4 लाईन. तर पोयमच्या लाईन, एखादा टॉपिक देतील, समजा इथं बघू शकता पोयम मी स्वतः तयार केले, जसं पहा, देअर इज नो वे लीडिंग बॅक, आय मूव्ह फॉरवर्ड हॅपी अँड फाईन, आय नो सक्सेस विल कम फाइंडिंग मी, आय विल बी फेमस लाईक द सन शाईन, आय विल शाईन. म्हणजे बघू शकता, आता पोयम तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जे रायमिंग वर्ड आहेत ना ते जुळले पाहिजे. जसं बघू शकता फाईन, शाईन, हे जे शेवटचे शब्द असतात ना ते जुळायला पाहिजेत. तर तेव्हा रायमिंग वर्ड जेव्हा जुळतील तर तेव्हा आपलं उच्चार सेम येते ना, जसं फाईन, शाईन. तर हे काय झालं की सेम रायमिंग वर्ड झाले, म्हणजे रायमिंग वर्ड झाले ते. तर हे झाली पोयमच्या लाईन्स इथं तयार. तर अशा क्वेश्चन तुम्हाला एक टॉपिक देतील, त्याच्यावरती 4 लाईन इथं तयार करायला सांगतील. फिक्स क्वेश्चन आहे, ओके. त्यानंतर पोयममध्येच एक तुम्हाला अजून फिक्स क्वेश्चन येते, ते म्हणजेच की ॲप्रिसिएशन. हां, ॲप्रिसिएशन ऑफ पोयम, ओके. तर ॲप्रिसिएशन ऑफ पोयम पहा, ॲप्रिसिएशन ऑफ पोयम म्हणजेच काय, की याच्यामध्ये तुम्हाला एक पोयम देतील, है ना, एक पोयमच्या लाईन देतील. आणि लक्षात ठेवा, यामधली जी पोयम आहे ॲप्रिसिएशन ऑफ पोयम आली, आणि हे जे पहिला क्वेश्चन आहे ना, हा फर्स्टवाला, याच्यामधली जी पोयम आहे, लाईन्स आहेत त्या पोयम्सच्या, ह्या 2 वेगवेगळ्या पोयम्समधल्या असतील, सेम पोयम्समधल्या कधीच नसतील. तुमच्या पेपर पॅटर्ननुसार असं सांगितलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला इथं सांगत आहे. आता ॲप्रिसिएशन लिहिण्याचा एक फॉर्मॅट असतो. पहा, ॲप्रिसिएशन केलं चांगलं तर सोपं पण आहे आणि हार्ड पण आहे. सोपं कसं आहे पहा, जसं आता पोयम आहे तुमची, एकदम सोपी आहे, खरं सांगितलं तर सोपीच आहे, हार्ड नाही आहे. पहा कसं, पहा तुम्हाला एक पोयमच्या लाईन देतील, पोयमच्या लाईनमध्ये पॉईंटनुसार तुम्हाला लिहावं लागते. कसं पहा, पहिला पॉईंट असते टायटल नेम ऑफ द पोएट. आता कधी कधी जे पोयम दिली असते ना तुम्हाला, त्याच्या खाली पोएटचं नावसुद्धा दिलं असते. म्हणजे जो पोयम असते ना लिहिणारी, कवयित्री किंवा कवी मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला, पोएट म्हणतो. तर त्याचं नाव इथं दिलं असते. तर तुम्हाला सगळ्यात पहिला पॉईंट टाकायचा असते नेम ऑफ द पोएट किंवा टायटल ऑफ द पोएट. टायटल आणि पोएटचं नेम, म्हणजे कवितेचं जे हेडिंग आहे, टायटल आहे ते, आणि पोएटचं नेम हे पहिल्या पॉईंटमध्ये लिहायचं. जसं पाहू शकता, द नेम ऑफ द पोयम इज हॅव यू अर्न युअर टुमारो, आणि धिस ब्युटिफुल पोयम इज रिटन बाय इडगार गेस्ट, ओके. हे झालं. त्यानंतर सेकंड आहे थीम. थीम म्हणजेच काय, स्टाईल म्हणू शकतो आपण त्याला, स्टाईल. आता बघू शकता, द थीम ऑफ द पोएम इज सिम्पल अँड ब्युटिफुल, हेल्प अदर अँड इम्प्रूव्ह देअर लाईव्स, है ना. थीम पाहू शकता किती सिम्पल शब्द आहेत. द थीम ऑफ द पोएम इज सिम्पल अँड ब्युटिफुल, हेल्प अदर्स अँड इम्प्रूव्ह देअर लाईव्स, है ना. त्यानंतर बघू शकता थर्ड पॉईंट आहे पोएटिक डिव्हाइस, है ना. ॲलिट्रेशन, ओके, एंटिथीज, ओके, इंटरोगेशन हॅव बीन वाईजली यूज्ड इन द पोयम. म्हणजे 2 आहेत पोएटिक डिव्हाइस, ॲलिट्रेशन आणि अँथेसिस, हे 2 आहेत पोएटिक डिव्हाइसचे टाईप जे या पोयममध्ये यूज केले आहेत. आता हे तुम्हाला ओळखावे लागतील. जर तुम्हाला माहीत असेल पोएटिक डिव्हाइस कसं ओळखायचं त्या पोयमच्या लाईन्समधलं, तर तुम्ही ओळखू शकता. तर हा थर्ड पॉईंट तुम्हाला इथं लिहावा लागतो, आणि हा कंपल्सरी आहे तुमच्या ॲप्रिसिएशन ऑफ पोयममध्ये, ओके. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे इथं लँग्वेज. लँग्वेजमध्ये पहा, द लँग्वेज ऑफ द पोएम इज सिम्पल अँड व्हेरी क्लिअर, इट हॅज नो सब्जेक्टिव्हिटी. सिम्पल आहे लँग्वेजमध्ये, हा जसाच्या तसा पॉईंट तुम्ही लिहू शकता. द लँग्वेज ऑफ द पोएम इज सिम्पल अँड व्हेरी क्लिअर, इट हॅज नो सब्जेक्टिव्हिटी. सिम्पल आहे, सगळ्या पोएमची लँग्वेज तर सिम्पलच असते ना, तर तुम्ही लँग्वेजमध्ये हे लिहू शकता. मी जे इथं लिहिलं आहे ना, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर लास्टला पहा अदर पॉईंट्स. द यूज ऑफ द
इंट्रोगेटिव्ह लाईन्स अँड रिपिटेशन अपील अस टू बी अ वंडरफुल सिटीजन अँड पर्सन. आय पर्सनली लाईक दिस पोयम. म्हणजेच लास्टला तुम्ही असं लिहावं लागते किंवा अदर पॉईंट्स म्हणजेच लिहू शकता की मॅसेज फ्रॉम द पोयम किंवा मोरल ऑफ द पोयम. हे तुम्हाला इथं लास्टला लिहायचं असते. मोरल म्हणजेच काय, मॅसेज सेमच राहते है ना. तर असे तुम्हाला हे 5 पॉईंट लिहावे लागतात ॲप्रिसिएशन ऑफ पोयममध्ये. आणि हे टोटल किती 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात. ठीक आहे, तर पोयम सेक्शन इथं कंप्लीट झाला. ओके, पाहू शकता इथं सेक्शन कंप्लीट झाला. तर आपण जे पेपर प्रेझेंटेशन करतो काय करतो, नवीन पेजवरती नवीन सेक्शन इथं स्टार्ट करतो. ओके, तर आता सगळ्यात लास्टला तुम्हाला लिहायचं असते ते म्हणजेच की नोवेलचा सेक्शन. नोवेल सेक्शन हेडिंग टाकायचं वर पहिले, सेक्शन नंबर 4 नोवेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5A मध्ये तुम्हाला क्वेश्चन असतात. कसे क्वेश्चन असतात पहा. तर सिम्पल तुम्हाला नोवेलमध्ये पॅरेग्राफ वगैरे काही येत नाही है ना. याच्यामध्ये पॅरेग्राफ तुम्हाला नाही येत, डायरेक्टली क्वेश्चन येतात. क्वेश्चन कसे येतात, जसं याच्यामध्ये बघू शकता मॅच दी पेअर झालं, किंवा तुम्हाला हे शब्द लिहायचे होते है ना, एका वाक्याला एक शब्द लिहायचा होता. ओके, त्यानंतर बघू शकता तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येतात. आता नोवेलसाठी तर म्हणजे जास्त फार काही सांगायचं नाही आहे, बट एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो तुम्हाला. ए झालं, पाहू शकता ए, क्वेश्चन नंबर 5A. त्यानंतर हा बी क्वेश्चन येते 4 मार्क्ससाठी. ए क्वेश्चनसुद्धा 4 मार्क्ससाठी, 4 + 4 8. ओके, त्यानंतर हा सी क्वेश्चन आहे, पाहू शकता थर्ड नोवेलवरती. थर्ड नोवेल कोणता आहे तुमचा, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. ओके, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. आणि डी नंबरचा क्वेश्चन येते तुम्हाला द साइन ऑफ 4 वरती है ना, द साइन ऑफ 4, द साइन ऑफ 4. तर हे 4 नोवेलवरती 4 क्वेश्चन येतात, प्रत्येकाला 4-4 मार्क, टोटल असे 16 मार्क्ससाठी तुम्हाला हे क्वेश्चन विचारतात. विद्यार्थी मित्रांनो पहा, नोवेलसाठी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तर नोवेलसाठी एक गोष्ट करायची आहे तुम्हाला. तर डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारतील, तर एक गोष्ट करा, जे 4 नोवेल दिलेले आहेत तुम्हाला. ओके, 4 नोवेल कोणते आहेत, हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल. सेकंड आहे टू सर विथ लव. ओके, टू सर विथ लव. थर्ड आहे तुम्हाला अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. आणि फोर्थ आहे तुम्हाला, ओके, फोर्थ नंबरचा द साइन ऑफ 4. या 4ही नोवेलचं एक गोष्ट करायची आहे तुम्हाला. प्रत्येकाचं मराठी एक्सप्लेनेशनवाली व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती मिळतील, ते पाहून घ्यायचे. माझ्या चॅनलवरती मी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत मराठी एक्सप्लेनेशनचे नोवेलचे. पहिलं हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल, सेकंड टू सर विथ लव. हे 2 तुम्ही मराठी एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ पाहून घ्यायचे. कारण की नोवेल म्हणजेच काय, मराठीमध्ये कादंबरी म्हणतात. तर नोवेल म्हणजे एक गोष्ट समजून घ्यायची, एक स्टोरी आहे, ती गोष्ट आहे. तर स्टोरी तुम्ही जर समजली तर त्याच्यावरती तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर तुम्ही इझिली सोडू शकता ना, क्वेश्चन ॲन्सर लिहू शकता. तर नोवेलचे तुम्हाला मराठी एक्सप्लेनेशन पाहून घ्यायचे. मराठीच का सांगत आहे, आपल्या मातृभाषेमध्ये जर तुम्ही समजून घेतली एखादी गोष्ट पर्टिक्युलर, तर त्यामधले जर तुम्हाला क्वेश्चन विचारले की बा या गोष्टीमध्ये या वेळी काय झालं होतं, कसं झालं होतं, तर तुम्ही लिहू शकता ना ॲन्सर. तर तशा टाईप तुम्हाला इथं नोवेल राहतात. तर म्हणून मी अगोदर पहिला पॉईंट करायचा, नोवेलसाठी मराठी एक्सप्लेनेशन पाहून घ्यायचं. त्यानंतर जे तुम्हाला नोवेलमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमधल्या नोवेलमध्ये जे एक्झरसाईजमधले क्वेश्चन आहेत ते तुम्ही सगळे सॉल्व करून पाहायचे. ठीक आहे, सगळे सॉल्व करून पाहायचे मनानं, किंवा गाईड असेल एखादी लिहून पाहायचे ॲन्सर द्यायचे तुमच्याकडे वेळ जेवढा आहे त्यामध्ये. आणि थर्ड गोष्ट करायची, पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आहेत त्यामधले तुम्ही सगळ्या नोवेलचे क्वेश्चनचे ॲन्सर लिहून पाहायचे. हे तुम्ही करा, नोवेल तुमचं कम्प्लिटली मी 100% सांगतो आजच तुमचं मार्क्स इथं फिक्स होतील. ओके, 16 मार्क्स आहेत, भरपूर मार्क्स आहेत, इझीसुद्धा आहे. तुम्ही केलं तर हे गोष्टी मी जे सांगितलं, पहिलं मराठी एक्सप्लेनेशन पाहायचं, सेकंड एक्झरसाईजमधले क्वेश्चन सॉल्व करायचे, थर्ड पास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमधले नोवेलचे क्वेश्चन सॉल्व करायचे. बस झालं, नोवेलमध्ये तुम्ही मार्क्स मिळवू शकता. तर टोटल असं बघू शकता नोवेल 16 मार्क्ससाठी तुम्हाला असं विचारतात. तर कम्प्लिटली मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की पूर्ण पेपर कसं सोडवतात, प्रत्येक क्वेश्चन कसं आहे, पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं आहे, सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, आणि लास्टला पाहू शकता जर तुमच्याकडे जे ॲन्सर शीट आहे त्याच्यामध्ये तुम्ही रफ वर्क करू शकता, नो प्रॉब्लेम. आता इंग्लिशचा पेपर आहे, याच्यामध्ये जास्त रफ वर्क नसते, बट डोंट वरी. जे मॅथमॅटिक्सचे पेपर वगैरे तुम्हाला असतात, फिजिक्स असते, केमिस्ट्री असते, बायो असते, याच्यामध्ये रफ वर्क तुम्ही करू शकता. ओके, लास्टला असं हेडिंग टाकून तुम्ही करू शकता. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करून ठेवा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि 10 तारखेला जो इंग्लिशचा पेपर होणार आहे त्याच्या अगोदर अजून मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येणार आहेत. अजून वेळ आहे तुमच्याकडे, नक्की करू शकता, तुम्ही नक्की चांगला पेपर देऊ शकता. ऑल द बेस्ट फॉर युअर इंग्लिश बोर्ड पेपर. थँक्यू.